मंडळी, मी मनीष शिरोडकर कोकणचा मनीष यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा। तर आज असा सिंधुदुर्गातलो सगळ्यात मोठो उत्सव म्हणजे हुडो उत्सव, कुणकेरी गावाचा हुडो उत्सव असा। आणि ह्या वर्षी कुणकेरी गावाचा हुडो उत्सव कशा प्रकारे साजरा केला जाता तो तुमका ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दिसणार असा। तर कोकणचा मनीष यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर कोकणचा मनीष यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। चला जाऊया कुणकेरी हुडो उत्सवात। तर मंडळी, आम्ही येऊन पोचलो कुणकेरी हुडो उत्सव आणि तेवढ्यातच ही श्रीदेवी भावे आईची पालखी देवळाकडे जाऊन निघाली होती। आमचा टाइम अगदी बेस्ट होतो येऊचो, कारण तुम्ही बघू शकता पालखी आता थेट निघाली असा श्रीदेवी भावे आईच्या देवळात। तर चला पालखी तुम्ही पूर्णपणे बघा कशा प्रकारे, आणि पूर्ण निसर्गरम्य वातावरण असून मधून ती पालखी जाता। तर आणि ती कशा प्रकारे जाता आपण त्या पालखीच्या आता पाठसूनच जाणार असो। तर चला तर बघूया। आम्ही अगदी बरोबर 5 वाजता येऊन पोहोचलेलो आणि श्रीदेवी भावे आईची पालखी मंदिराजवळ जात होती आणि त्याच्यात आम्ही पण सहभागी होतो। मंडळी, तुम्ही बघू शकता ही देवाची जुनी वाड असा आणि निसर्गरम्य वातावरणातून देव ह्यो मंदिराजवळ जाता आणि त्याच्यानंतर कोलगाव, आंबेरी आणि कुणकेरी ह्या 3 गावांचा रोंबाट हुड्याजवळ एकत्र येतात। तर मंडळी, यावर्षी आम्ही कुणकेरी उड्या गेलो, येऊन पोचलो। जरा टाइम मारा दिलो तेव्हा भावे देवीची पालखी देवळाकडे जाऊ गेली। आता तुमका मी दाखवते पुढचं कसं काय उड्याकडे जाऊन। आता देवळाकडे गेलो भावे मंदिरकडे, तर पालखी येईल ते तुमका मी दाखवते कशा प्रकारे वाघ वगैरे येऊचे आहेत कोलगावचे। त्याच्यानंतर आम्ही जातलो उड्यात। चला तुमका दाखवतो आता भावे मंदिर। कुणकेरी गावामधला ह्या असा श्रीदेवी भावे मंदिर। ह्या भावे मंदिरामध्ये ती आता पालखी येलेली आहे, तुम्ही बघू शकता। तर तुमका आता मी श्रीदेवी भावे आईचा दर्शन करूया आपण आतमध्ये जाऊन। चला तर देवी आईची पालखी आता मंदिराजवळ येलेली आहे। तर आता पुढे वारी वगैरे आपणाक बघू मिळणार असत, तर व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघा। आमका आमचे कोकणातले मित्र म्हणजे कोकणातले युट्यूबर भेटले। शॉर्ट व्हिडिओ तर खूप चांगले झाले। जर्नेवी सुयोगचे कुणकेश्वराचे भरपूर व्हिडिओ बघितले आम्ही, आणि गिरोबाचा व्हिडिओ आपलं सर्वेश पेडणेकर कोकणचा फोटोग्राफर त्याचे बघितले। सगळ्यांची भेट जाता। आणि यावर्षी पहिल्यांदाच जर्नेवी सुयोग इकडे कुणकेरीच्या हुडो उत्सवाक आपला भेटलो। हां, हे बघू शकता हे फटाकडे वगैरे ढोल ताशा वाजत हे कोलगाव गावचे वाघ देवता आणि निशाणी येता देवीच्या भेटीगाठीसाठी। तर बघा तुमका मी दाखवते आता वाघ देवता अगदी समोरून। तिथे शुभ घ्या। तर आता आम्ही भावे मंदिरच्या आतमध्ये येलो आणि थोड्याच वेळात देवांची वारी वगैरे तुमका बघू मिळणार असत। श्रीदेव भावे चरणी सगळे गावकरी आता पहिल्यांदा गाऱ्याना वगैरे करतात, त्यानंतर देवाची पूजा वगैरे केली जाता, तुम्ही बघू शकता। आणि व्हिडिओ असं तुम्ही शेवटपर्यंत बघा। पूजा झाल्यानंतर जे अवसरी वारी वगैरे येतात त्यानंतर मग सगळं पूर्ण त्यांचं कार्य झाल्यानंतर
नंतर हुड्याकडे सगळी पालखी देवी आईची नेली जाता। तर व्हिडिओ पूर्णपणे बघा, तुमका सगळा बघू मिळणार असा। काढलेले आहोत उड्याकडे जाऊच्यासाठी। थोडं यावर्षी थोडं लेट झालो, तर पालखी आता बाहेर काढलेली आहे। आता आम्ही जातो उड्याक, तर तुम्हाला दाखवायचं आहे उड्याक। तर यावर्षी माझ्या मते काळोख पण होऊ शकता, इथेच आहे माझ्याबरोबर। आता पालखी काढलेली आहे पूर्ण, आता एक राऊंड मारून देवाची नंतर डायरेक्ट उड्याकडे जातली देव। चला जाऊया उड्याकडे। आता देव मंडळी आता उड्याकडे जाऊन निघाले, तुम्ही बघू शकताय। आणि देवाच्या पाठी सगळी रयत हा। तर मंडळी बघता बघता आता पालखी उड्याजवळ येली आणि ह्यो असा कुणकेरीचो हुडो ह्या वर्षीचो तुम्ही बघू शकता किती उंच 100 फूट इतकं उंच सागवानी हुडो असा तुम्ही बघू शकताय। आणि आता फटाकड्यांची ही सगळी पूर्ण रंगपंचमी करीत कसे देव चालले तुम्ही बघू शकताय। खूप सुंदर व्ह्यू असा, एन्जॉय करा। आणि व्हिडिओ जर तुम्ही नवीन असाल तर कोकणचा मनीष यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। यावर्षी पण प्रचंड भाविकांची गर्दी आणि आमचे सगळे यूट्यूबर फॅमिली असत ते मंदिराच्या वर चढले तुम्ही बघू शकताय। आणि पालखी हुड्याजवळ येलेली असा,
आणि आता तुमका थोड्या वेळात हे देवस्वारी हे उड्यावरती चढणार असत ते तुमका बघूक मिळणार असत तर बघा. आणि वाघ पण आता तुमका आणि घोडेमोडणी पण आता बघू. ह्या वर्षीचं ह्यो उंच 100 फूट उंच ह्यो सागवानी हुडो हा तुम्ही बघू शकता. आणि भरपूर गर्दी, फटाकरे, पेपारे वाजवतं ही शिमग्यातली मजा असा. आणि हे कुणकेरीचं हुडो उत्सव तुम्ही ह्या वर्षीचो अनुभव. आता मंडळी तुम्ही बघताय हे वाघाचे खेळचे शिकार, घोडेमोडणी असे खेळ हे खेळले जातात इकडे तुम्ही बघू शकता. आणि सगळे भाविक कसे उत्सुक होतात ते बघा. तर मंडळी ह्या वर्षीची ही घोडेमोडणी आहे तुम्ही बघू शकता. ह्या वर्षी वाघ हे कमी दिसतात माका. आणि ही आता घोडेमोडणी झाल्यानंतर देवांची देवस्वारी येतली आणि हुड्यावर चढतली तुमका आता थोड्या वेळात दिसतला. तर ह्या वर्षीचो ह्यो असा हुडो तुम्ही बघू शकताय. आणि भाविकांची गर्दी बघा ह्या वर्षी पण प्रचंड भाविकांची गर्दी असा 2025 हुड्या उत्सवात बघू शकताय तुम्ही. आम्ही मंडळी खालसून शूटिंग करतो. आणि हे बघा कोकणातले युट्यूबर काय जण हाय बसले. जर्नी विथ सुवर्ण कोकण ब्लॉग चव्हाण असा असे बरेचसे युट्यूबर असतात. त्यांची भेटीगाठी झाली. आता देवस्वारी इलेली असतात हुड्याजवळ. तर बघा आता थोड्याच वेळात हे आता हुड्या उत्सव साजरा होणारा हुड्यावर आता देवस्वारी चढणार आहोत. तर बघा तुम्ही. तर ह्या आता कणक ह्या कणकाच्या साह्याने मंडळी वरते तुमका आता हे जे देवस्वारी आहेत ते जाणार आहात तुम्ही बघू शकताय. बघू शकता तुम्ही. एकापाठून एक अवसारी वारी ही घोड्यावरती चढत असत तुम्ही बघू शकताय.
आता मंडळी एक एक करून सगळे देव आता हुड्याच्या वरते बसतात। 2 देव वरते बसतात आणि एक देव त्यांच्या अगदी बरोबर खालते असता आणि 3 वेळा दगड मारूचं असतं। ते दगड मारतात ते कसे तुमका व्हिडिओच्या शेवटी दिसणार आहे। तर खूप वेळ लागता मंडळी वरते जावं, 100 फूट वरते जाणं म्हणजे शक्य नाही। देवांचा अवसर म्हणजे देवांचा आशीर्वाद असल्यामुळे हे देवसारी वरते चढले जातात। बघू शकता कशा प्रकारे वरते हे देवसारी जाऊन बसतात हुड्यावरते, तुम्ही बघू शकताय। हे आता दगड मारणारे जे गावकरी आहेत ते दगडांच्या शोधात आहेत आणि जो दगड मारीत आणि त्याचं दगड बसा त्याची इच्छा पूर्ण होतात असे ह्या गावकऱ्यांचा म्हणणं असा, परंपरा असा इकडची। तुम्ही बघू शकता आता दगड मारतात, तुम्ही बघू शकता। जर मंडळी खालसून जे दगड मारतात त्यांचं दगड जर देवावर बसलो म्हणजे देवसरीवर बसलो तर ते एक एक करून हळूहळू खालते उतरतात आणि जर नाही बसा तर ते 2 दगड मारल्यानंतर जे देवसरी होत ते एक एक करून खालते उतरतात। आता बघू शकताय तुम्ही पुन्हा एकदा दगड मारतात ते। मंडळींनो गर्दी बघा, गर्दी बघा, 7:30 पावणे 8 वाजत दिले तरी पण गर्दी प्रचंड गर्दी असा ह्या वर्षी पण तुम्ही बघू शकताय। आता देवसारी हळूहळू करून खालते उतरतात बघा। पुन्हा एकदा वरते दगड मारलं जातं, तुम्ही बघू शकता। हे शेवटचे दगड मारले जातात आणि उंच काय एवढं उंच दगड जाऊ नाही असा ह्या वर्षी। आणि आता शेवटचं ही देवसारी रवले देव रवलेला असा तर आता खालते उतरतं हुड्याच्या, तुम्ही आता बघू शकताय। आता यंदाचं हे हुडोत्सव संपूर्ण झालेलो असा। व्हिडिओ जर तुमका आवडला असा तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। जास्त काय एडिट मी करूक नाही ह्या व्हिडिओ, जसा तसा असा तसो अनुभव तुमका मिळण्यासाठी हो मी व्हिडिओ असो ठेवलेला असा। तर तुमका व्हिडिओ आवडला असा तर कोकणचा म्हणजे यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या। ही जी बघताय ती ही शेवटची देवाची स्वारी असा। ही देव स्वारी आता उतरता। तर ह्या वर्षीचो व्हिडिओ तुमका कसं वाटलं बघा आणि विद्युत रोषणाई बघा किती सुंदर केल्या। तर आम्ही निघालो आता घरी जाऊच्यासाठी। तर म्हणजे ह्या वर्षीचो कुणकेरी हुडोत्सव तुम्ही बघितलाय कशा प्रकारे साजरा झालो। थोडं लेटच झालो, 6:45 वाजले आणि पूर्ण संपापर्यंत माझ्या मते 7:30 वाजून गेले। आता आम्ही पूर्ण सगळे कोकणातले जे क्रिएटर होते त्यांना भेटायला वगैरे आता आम्ही चललो पुढे गेलो, कारण गोंगाट असल्यामुळे आवाज स्पष्ट येणार नाही, व्हॉइस माईक नसल्यामुळे। तर ह्यो जो तुमका कुणकेरीचो हुडोत्सव ह्या वर्षी कशा प्रकारे साजरा झालो ह्यो मी तुमका ह्या व्हिडिओ अनुभव शेअर करत आहे। ह्यो तुमका व्हिडिओ आवडला असा तो कोकणचा म्हणजे यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या। भेटूया अशा कोकणातल्या नवनवीन व्हिडिओमध्ये।